मी सर्पमित्र टाकसाळे गुरुजी अंधश्रद्धेचा कार्यकर्ता व जादूगर आपणास सापांची संपूर्ण माहिती व ओळख व्हायसाठी माझे सतत प्रयत्न करत असतात. पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसात यावेळेस म्हणजे सापांची संख्या जास्त निघते. या 6 महिन्यात आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 300 लोकांना सर्पदंश झालेला आहे आणि त्याच्यापैकी 3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 34 सापांच्या प्रजाती आहेत. आता याला हा साप म्हणजे सहसा तुम्ही पाहिलेला नाही. याला काय म्हणतात की धूळ नागिन म्हणतात, इंग्रजीत रेसर म्हणतात. रेसर म्हणजे हा इतका फास्ट साप आहे, धावणारा इतका जोरात साप धावते, हा पकडणं म्हणजे मुश्किल होऊन जाते, म्हणून याला रेसर म्हणतात. आणि याचा कलर पहा, याला धूळ नागिन का म्हणतात, कारण हा नागासारखा साप दिसते. नागासारखा साप दिसल्यानंतर काय याचा रंग नागिनसारखाच आहे आणि याच्यात फरक काय, फक्त याचं तोंड बारीक आणि लांबीला आहे. याची सरासरी लांबी 3 ते 4 फूटपर्यंत एक वाढू शकते. आणि ग्रामीण भागात हा साप म्हणजे सहसा आढळते. गवताच्या ठिकाणी हा जास्त आढळतो. याचे शिकार म्हणजे मुंडी, बेडूक हे शिकार आहे. हा अंडे देतात. हा बिनविषारी साप आहे. तुम्हाला खरं सापांचं ज्ञान व्हावं, सापांची माहिती व्हावं आणि चावल्यानंतर काय करायचं, कोणत्या मांत्रिकानंतर कोणत्या न जाताना सरळ सरळ ऑक्सिजनमध्ये संपर्क साधायचा, म्हणजे जेणेकरून अनर्थ ठरेल. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती व्हावं हा माझा उद्देश आहे. शिक्षण ज्ञानाच्या जनजागृती हा एक माझा उद्देश आहे. आणि याचं सांगायचं म्हणजे याचा जो कलर आहे हा एक बदामी याचा फिक्कट कलर आहे. हे पाहून घ्यायचं, जवळ पाहून घ्यायचं, तोंड किती बारीक आहे पाहून घ्या, किती जवळ किती तोंड बारीक आहे. आणि हा चावू शकते, पण एक हाताळण्याची पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे याला सापाला खेळता ठेवलं पाहिजे. खेळता म्हणजे आता हे पाप एक कसं याला हँडल करावं, हे समोर आता येते की हा ताजा साप पकडलेला आहे आणि याला जर भीती वाटली, याला शत्रू जर वाटला तर हा प्रतिहल्ला करू शकते, साप चावू शकतो. त्याकरता तुम्हाला संपूर्ण सापांची माहिती व्हा. पावसाळ्याचे दिवस आहेत, सांभाळून राहायचं आणि आपल्या काळजी घ्यायची. असेच म्हणजे माहिती होण्याकरता म्हणजे जनजागृती म्हणून हे प्रोग्राम सुरू असतात. सापांचं प्रदर्शन म्हणून मी दाखवत नाही. असेच जनजागृती, लोकांना खरं ज्ञान व्हावं हा एक शिक्षक नात्याने माझा एक उद्देश आहे. आणि त्याकरता माझे हे सतत प्रयत्न असतात. आता पावसाळी दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त साप फिरतात. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगत आहे, 6 महिन्यात जवळपास 300 लोकांना सर्पदंश झालेलं आहे आणि 3 जण मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणजे म्हणायचा अर्थ काय, या दिवसात आपली काळजी घ्या आणि सापांना न मारता निसर्गाचे संरक्षण करा. असेच माझे प्रोग्राम सुरू राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.